हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज आम्ही निघालो आहोत आमच्या फेवरेट लोकेशनवर. तर आज आम्ही दोघीच नसून आमच्यासोबत तिसरी व्यक्ती पण असणार आहे. सो आम्ही तिला नंतर रिव्हील करू ती कोण आहे ते. तोपर्यंत स्टे. सो मी जी व्यक्ती बोललेली ती व्यक्ती आली आहे. मी दाखवते तुम्हाला ती व्यक्ती. How are you? कैसे है? फोन पाडलेला आहे अशा प्रकारे. फोन पडला ना. इट्स ओके. कशी आहे? मस्त. तू कशी आहे? हाय गाईज. तर गाईज, ही आहे ती तिसरी व्यक्ती. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे हिला भेटायची माझा फोन पडलाय आहे आणि क्रॅक आलेला आहे इथे. इट्स फाईन. किती दिवसांनी आम्हाला आमची सोना भेटली आहे. आता आम्ही बसलो ऑटो मध्ये. माय बेबी. बसवा तुम्हाला सांगितलंच आहे. तो बघूया तिथे मी ना घाणच काढते. बावट मुलगी एक नंबरची. ही खूप शाय आहे. हिच्याकडे बघून घ्या तुम्ही. खूप शाय आहे ती. खूप लाजते. खूप लाजते म्हणजे प्रमाणाच्या बाहेर लाज सोडली. नाही, आपण तर भाई आता लाज सोडली आहे. म्हणजे ब्लॉग चालू केला. तर आम्ही ऑटोने जातो आणि हे ऑटोवाले आहेत ना जे तुम्हाला दिसतात ना हे चालवतात ते इतके फास्ट चालवतात ना, इतके फास्ट चालवतात ना की लिटरली काय सांगू यार. भीती वाटते. असं रायडर येते इतके फास्ट घेऊन आले ना आम्हाला आमच्या स्टेशनपासून. आता आम्ही फोर्ट बंगलोजला आहोत. एवढे फटफट आलो आम्ही मतलब 7 मिनिट्समध्ये येऊन गेलो आम्ही लोक. माहिती का इतके फास्ट चालवतात. सो गाईज, आम्ही आमच्या फेवरेट प्लेसवर आलो आहोत वर्सोव्याला. आणि इथे इतकं पीसफुल वाटतं ना, इतकं पीसफुल वाटतं ना म्हणजे यार शब्दात व्यक्त नाही करू शकत. सिरियसली. म्हणजे आम्हाला दोघींना पण कधी पण असं काय वाटलं ना, स्ट्रेस वाटत असेल किंवा काही वाटत असेल ना तर आम्ही इथेच येतो. जर तुम्हाला पण असं काय एकदम बोलतात ना शांतता पाहिजे असेल डोक्याला तर तुम्ही येऊ शकता इथे. समुद्राच्या ठिकाणी तर बेस्ट. आणि ही जागा मला एवढी हिल करते ना की कोणीच आम्हाला त्या गोष्टीचं उत्तर नाही देऊ शकत. जेव्हा पण आम्ही स्ट्रेसमध्ये असतो ना तेव्हा आम्ही दोघी जणी इथेच येतो. लगेच निघतो घरातून, लगेच येतो. लगेचच होतं आमच्या आयुष्यात सगळं. तर आम्ही खायला पण घेतलं आहे आमचे फेवरेट मोमोज, दार्जिलिंगचे मोमोज. आणि मस्ट ट्राय. तुम्ही पण ते ट्राय करा. दार्जिलिंगचे मोमोज इतके भारी लागतात ना भाई साहब, इतके भारी लागतात ना, खूप टेस्टी लागतात. आणि आमची कष्टाळू मैत्रीण जी आमच्यासाठी टॉर्च पकडते. दार्जिलिंगचे पॅन फ्राय मोमोज आणि पेरी पेरी मोमोज. आणि तुम्ही पहाडी पण ट्राय करू शकता. ते पण अमेझिंग लागतात. म्हणजे त्याच्यानंतर अजून कुठले खाल्लेत आपण, तंदुरी पण चांगले लागतात त्याचे. पण पहाडी आणि त्याच्यानंतर चीजवाले पेरी पेरी तर चुम्मेश्वरी लागतात, एकदम चुम्मेश्वरी. आणि आम्ही स्टीम घेतलंय आणि डीप फ्राय पण लागतात, बट आम्ही डीप फ्राय जास्त खात नाही. बट जे स्टीम आणि पॅन फ्राय या तोंडाला पाणी सुटलं. हे आहेत स्टीम मोमोज, हे आहेत पेरी पेरी मोमोज. हा एक कोक, लेस घेतल्यात. ही आहे तुम्हाला माहितीच आहे, ओळख करून दिली आहे. सोना. ही सोना आहे. तिचं खरं नाव प्रतीक्षा आहे. ही आमची कॉलेजची फ्रेंड आहे. म्हणजे आम्हाला जवळपास आता एकत्र 8-9 वर्ष झाली आम्हाला एकत्र. आम्ही 11th पासून एकत्र आहोत. आणि आम्ही आमच्या कालच्याच मे बी व्लॉगमध्ये आहे की आम्ही 11 जणींचा ग्रुप. आमचा कालचा जो व्लॉग तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यात मी बोलली आहे चॅलेंजेस वाला जो व्लॉग आहे त्याच्यात मी बोलली की आमचा 11 जणींचा ग्रुप आहे आणि आम्ही गर्ल्सच होतो. सो त्यामधली ही फ्रेंड आहे आमची सोना, जी आमच्या
खूप खूप म्हणजे close आहे. क्लोज आहे आणि आमची बेस्ट फ्रेंड आहे ही. कुठेही प्लॅन झाला, कुठे फिरायचं असेल, काही असेल तर आम्ही हिला घेऊन जातोच आणि आमचे असेच प्लॅन होत असतात कुठे ना कुठे तरी जायचे, लांब वगैरे पण आम्ही जात असू तर आम्ही हिला घेऊन जातो. आणि तर तुम्हाला काय आमची बोलायचंय का? आणि तिचं खरं नाव आहे प्रतीक्षा ठोंबरे, पण आम्ही हिला लाडाने सोना हो, मग बोलतो. तिला बोलून द्या. बोला आता. काय वाटतं तुला आमच्याबद्दल? काय वाटतं आमच्याबद्दल? 2 शब्द आमच्याबद्दल बोल. छान वाटतं तुम्हाला भेटून. मला प्रत्येक वेळेस असंच वाटत असतं की मी तुम्हाला भेटायला येऊ, फक्त वेळ नाही भेटत त्यामुळे मला यायला नाही भेटत. Businessman आहे ना. जसं मला वेळ भेटतो तशी मी यांना भेटायला येते. आमच्यासारखीच पण मी businessman आहे. एनी टाइम यांना भेटण्यासाठी एकदम उत्सुक असते की मग एक्सायटेड असते की मी कधी भेटू कधी जाते मी माझं काम फटाफट करते आणि मग मी माझ्या फ्रेंड्सला भेटते. थँक्यू. प्रेम बघा, प्रेम होत जात आहे. प्रेम प्रेम तर एकदम ऐसा देते हम लोग, लेकिन आता नहीं है सामने से तो कुछ नहीं कर ब्लॉगला खूप सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भरभरून त्यांना बोलतात ना फेमस असं करा की सगळ्यांनी त्यांचे ब्लॉग्स बघितले पाहिजे, त्यांना लाईक केलं पाहिजे. Oh my त्यांची God. friendship जी आहे हनी बनी ती तशीच राहिली पाहिजे कायमस्वरूपी. मला थँक्यू. रडू आता आम्ही. थँक्यू सो मच सोनू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. सो मच. आय लव्ह यू आईज. आम्ही ब्लॉग कंटिन्यू नाही करू शकलो कारण आम्ही तिघी जणी भेटल्याच्या नंतर प्रचंड गप्पा मारत असतो, खूप बोलत असतो, तर त्यामुळे आम्हाला शूट करायला भेटलं ना. तर आत्ताच आम्हाला सोनाने ड्रॉप केलं आणि ती घरी गेली आणि आम्ही लोक सुद्धा आता घरी आलो आहोत. तर आम्ही हा ब्लॉग इथेच एंड करत आहोत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय. लॉट्स ऑफ लव्ह.